आपलं धुळगाव बुद्रुक एक लहानसं गाव. डोंगराच्या कुशीत बसलेल्या या गावाला शहराशी संपर्क साधण्यासाठी एकच मुख्य रस्ता. तशी डोंगर माथ्यावरून एक वाट होती, पण ती वाट इतकी अवघड होती की त्या वाटेच्या वाटेला सहसा कोणी जाईना. आणि एक दिवस अचानक डोंगर माथ्यावरून एक दरड सुटली आणि मोठा दगड गडगडत गडगडत गावाच्या मुख्य रस्त्यावर येऊन फसला. झालं तर मंडळी, गावाचा शहराशी संपर्क तुटला. आणि मग हा रस्त्यात कसं काय आला म्हणायचं? सगळा रस्ता बंद झाला. जेवायला आता काय करावं? ऐक ऐक ऐक, रात्रीचं व्यसन लय गडबड करतंय का? जाऊ दे, आता इथंच बसावं या दगडाच्या आवाजाला. आता कोणाला काय म्हणायचं? चाल, अरे उठ, इकडे बसतो. अरे सरकार चांगलं हागणदारी मुक्त गाव व्हावं यासाठी अनुदान देतं आणि हे सारे पैसे खाई जातात आणि रस्त्यावरच बसतात. अरे पण मी काय करू? अरे हा एवढा मोठा का वरती सध्याला तुम्हाला शिला बोललं नाही. आता परत कुठे लॉकडाऊन आणतोय तू? आता लॉकडाऊन नको रे बाप्पा, इथला खराब टाईम हो जातो, ना खायला ना प्यायला भेटेल. अरे हो, अरे फालतू बकवास बंद करा तुमची आणि आपल्या सरपंच भाऊने बोलायला ना. अरे आपण भाऊ जपेल असेल ना तू. अरे बाई आपण ठाऊना भाऊले. अरे आणि केवढा मोठा लफडा व्हायचा आहे. अरे पण ही गोष्ट भाऊंना सांगण्यासारखी नाहीये. आपण सगळे मिळून ही वाट मोकळी करूया. पण पडे तू, अरे तू आवाज सांगितला का? नाही रे भावड्या मला यार. ओ बाबाले बाबाले बाबाले, राम राम मंडळी. काय रे काय झालं? कशाबाई बोलली ना आले रे इथल्या सकाळी सकाळी? अहो भाऊ, आता 10 वाजले, आता सकाळ कशाची? काय रे हो? अरे सकाळी नाही तर मग का दुपारले 10 वाजता रे? आपल्या गावच्या वाटेवर केवढा मोठा दगड पडलाय. अरे बाप रे बाप, एवढा मोठा दगड? हसला अडीकच काय आला रे? इथं मोठं जुला पुढं झाला आता. अरे सगळा रस्ता बंद पडला. भाऊ, आज मला नोकरी लागणार होती, नाही गेलं तर कंपनीवाले माझ्या जागेवर दुसऱ्याला घेतील. आता मला कसं होईल भाऊ? अरे भाऊ, आज मला ठेकेदाराकडे हिस्सा घ्यायला जाणार होतो आणि येताना दादा मी घ्यायला होता. अरे माझी सासूबी येणार होती आज, आता तिला कसं आली? अरे फोन लाव दिले आणि येऊ नको म्हणून सांग. अरे माया फोनमध्ये बॅलन्स घेऊ आणि तिच्याकडे कुठून बोलली. पण भाऊ काय बी म्हणा, आता आपली परिस्थिती बी त्या शिवाजीनगरवाल्यांसारखीच झाली. भाऊ मी काय म्हणतो, आणि हे पहा गावकऱ्यांना, आपण ह्या फालतू गोष्टींपेक्षा दगड हलवण्याविषयी बोलायला नको का? हा बरोबर बरोबर. अरे आधीच्या ना अरे बावले शिकारी राहिला. आम्हाला जास्त शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. आधीपासून या गावचा कारभार आम्हीच पाहतोय. या दगडाचं काय करायचं हे बी आम्हीच पाहू. चल रे. झोपलेल्या माणसाने उंच जागा हो आता, माणसाच्या जागराची ऐकही न्यारी कथा.
भागात राहिला काय ठरवा भूया याच्या पुढे रेंजच राहते. हो फुलरेजवाल्या भाऊले बोलला येणार ना. अरे वा, भावले भावले राम राम मंडळी. हो जय श्रीराम. हा जय श्रीराम. बसा बसा बसा. तेव्हा मंडळी, आपल्या गावावर कोरोनापेक्षा बी भयंकर संकट आलंय बघा. आणि या संकटाशी आता आपल्या सगळ्यांचा पाला पडलाय. भाऊ काय करायचं ते लवकर करा. आज पोरांची शाळा बी बुडाली आणि भाऊ आज गावातला भाजीपाला गावातच सडतोय. भाऊ आज मायबी शेताचे समजे गव्हा धावून राहिले. आणि भाऊ मैवाली वाटते मी तिकडल्या बाजूला. अरे असू द्या बसू द्या त्याला. हे पहा मंडळी, नाही म्हणायला समजायचीच अडचण झाली आहे याची आम्हाला कल्पना आहे. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय की आजपर्यंत आपल्या गावाचा कोणता बी निर्णय हा आपल्या मंत्री साहेबांना म्हणजे जी भाऊंना सांगितल्याशिवाय आपण घेतला नाहीये. तेव्हा हा बी प्रश्न आपण मंत्री साहेबांना सांगणार आहोत आणि त्यांच्या मार्फतच हा प्रश्न बी सोडवणार आहोत. भाऊ त्याचा पत्ता आहे कुठं? इलेक्शनच्या मत मागायला आले तेवढंच आणि त्यानंतर त्याचा पत्ताच नाही. अरे जी भाऊ तुले रोज रोज दिसायला का गल्लीतला पुढारी वाटला का? बरं ते बी दिसता नाही. अरे मंत्री आहेत ते, पुरे राज्याचा कारभार पाहणा पडतो त्यांनी. आणि ते कुठेही असले तरी त्यांचं सहकार्य असताना आपल्याला. हे पहा, हा दगड रस्त्यात पडल्यामुळे आपल्या सगळ्यांचीच अडचण झाली आहे. म्हणून आपण सर्व मिळून प्रयत्न करून हा दगड बाजूला ढकलून देऊया. आणि मला असं वाटतं एवढ्याशा प्रॉब्लेमसाठी मंत्री साहेबांना सांगण्याची काय आवश्यकता आहे? म्हणजे भाऊ म्हणतात त्या गोष्टीला काय हल्ले नाही का? हे पहा, यात तुम्ही अजिबात राजकारण आणू नका. आपल्या गावावरचं संकट आपण सगळे मिळून एकवटून सोडूया. यात मंत्री साहेबांना आणण्याची अजिबात गरज नाही. आम्हाला अक्कल शिकवायची गरज नाही. गावकऱ्यांनो, हा प्रश्न आमच्या इतरतीचा प्रश्न आहे आणि त्यासाठी आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही. मंडळी, गावात पडलेल्या दगडाचं आता मोठं राजकारण झालं. त्या सुशिक्षित तरुणानं चांगला सल्ला दिला खरा, पण भाऊंना त्याचा सल्ला पटला नाही. पण त्या बैठकीत भाऊंनी एक निर्णय चांगला घेतला की डोंगर माथ्यावरच्या त्या अवघड वाटेवरून, ज्या वाटेच्या वाटेला सहसा कोणी जाईना, अशा अवघड वाटेवरून एक सहकारी मंत्री साहेबांकडे पाठवला. आणि घडलेली घटना मंत्री साहेबांना समजताच अतिशय अवघड वाटेवरून का होईना पण मंत्री महोदयाचे पाय गावाकडे वळले. अरे भाऊ, अरे आपण आधी तयारी करी राहिले. अरे पण जी भाऊ खरंच का? काय माहित भाऊ, मी ना मोबाईल मध्ये पाहिलं भाऊ पार्टी सोडून राहिले म्हणे. अरे चुपचाप तयारी करा रे भाऊ. अरे जी भाऊ कशाला पार्टी सोडीन? जी भाऊ एकदम कट्टर माणूस आहे. अरे जी भाऊले मंत्रीवर पेटले ते का आले पार्टी सोडेल. अरे जी भाऊ आले रे मंत्री साहेब आले. चला चला चला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आपल्या गावावर ही दरड कोसळली त्या क्षणी आम्हाला समजलं की आपल्या गावावर